कल्पना करा, देशाच्या राजधानी मुख्यमंत्री अटकेत, उपमुख्यमंत्री तुरुंगात, हजारो पानांचं आरोपपत्र आणि शेवटी न्यायालय म्हणतं पुरावेच नाही. दिल्लीत कथित मद्य धोरणा घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची सर्व आरोपातून मुक्तता झाली. पण प्रश्न आहे, घोटाळा नेमका काय होता आणि इतका मोठा राजकीय भूकंप कसा झाला? चला सगळं सुरुवातीपासून समजून घेऊया. नमस्कार, मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय जरा हटके. साल 2020 दिल्ली सरकार म्हणालं दारू माफियांवर लगाम लावायचाच, महसूल वाढवायचा आणि सिस्टीम पारदर्शक करायची. त्यासाठी नवीन अखबारी धोरण आणलं गेलं. दिल्लीचे 32 झोन करण्यात आले. सरकारी दुकानं बंद करून पूर्ण खासगीकरण करण्यात आलं. दारू विक्रीचं वय 25 वरून 21 करण्यात आलं. दुकानदारांना MRP पेक्षा वेगळे दर ठेवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. बार आणि क्लब रात्री 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. सरकारचा दावा, यामुळे महसूल वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होईल. पण सगळं बदललं. दिल्लीच्या मुख्य सचिवांचा एक अहवाल समोर आला. त्यानंतर उपराज्यपालांनी CBI चौकशीची शिफारस केली. FIR दाखल झाली आणि आरोपांची मालिका सुरू झाली. आता आरोप काय होते? तर परवाना शुल्क 24% सूट देऊन सरकारचं अंदाजे 144 कोटी रुपयांचं नुकसान झालं. आयात शुल्क बदल करून काही परवानधारकांना फायदा दिला गेला. परवाना वाटपात अनियमितता झाली आणि सर्वात गंभीर आरोप, कथित कमिशन घेऊन तो पैसा पंजाब निवडणुकीत वापरला गेला. CBIने तपास सुरू केला. EDने मनी लॉन्ड्रिंगचा अँगल जोडला. सर्वप्रथम सिसोदिया अटकेत गेले आणि 21 मार्च 2024च्या रात्री केजरीवाल यांनाही EDने अटक केली. देशभरात राजकीय वातावरण तापलं. आम आदमी पार्टी म्हणाली ही निवडणूक आधीची सुडाची कारवाई. भाजप म्हणाली हा भ्रष्टाचार विरोधीचा निर्णायक लढा. दरम्यान दिल्लीतील सत्ता समीकरण बदललं. निवडणूक भाजप सत्तेवर आली. म्हणजेच हा विषय फक्त कोर्टात मर्यादित राहिला नाही, तो थेट राजकीय रणांगणात केला. आणि मग आला न्यायालयाचा निर्णय. राऊज एव्हेन्यू कोर्टाने हजारो पानाचं आरोपपत्र तपासलं. न्यायालयाने म्हटलं अनेक दावे साक्षीदारांच्या जबाबानिशी जुळत नाही, प्राथमिक पुरावे अपुरे आणि केजरीवाल यांना ठोस पुराव्याशिवाय या प्रकरणात गोवण्यात आलं. आता परिणाम काय झाला तर केजरीवाल, सिसोदिया आणि इतर 23 आरोपींची मुक्तता. आता इथे चर्चा खरी सुरू होते. तर पुरावेच ठोस नव्हते तर इतकी मोठी कारवाई कशी झाली? अटक का झाली? तपासात त्रुटी होत्या का? की राजकारण आणि तपास एकमेकात मिसळले? लोकशाहीत धोरणात्मक निर्णय चुकू शकतात, त्यावर टीका होऊ शकते, पण धोरणात्मक चूक आणि गुन्हेगारी कट यात फरक असतो. तो फरक सिद्ध करण्याची जबाबदारी तपास यंत्रणाची असते. या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलं, आरोप सिद्ध झाले नाही, पण राजकीय नुकसान आधीच झालं होतं. अटक, चौकशी, माध्यमातील चर्चा, निवडणुका या सगळ्यांचा परिणाम झाला. म्हणून हा प्रश्न अजूनही जिवंत आहे. हा खरोखर भ्रष्टाचार मानला जातो की एक राजकीय संघर्ष होता? दिल्ली मद्य धोरण प्रकरण हे केवळ दारूचं दुकानाचं प्रकरण नाही. हे आहे सत्ता, तपास संस्था, न्यायालय आणि निवडणूक यांच्यातल्या गुंतागुंतीच्या नात्यांचं उदाहरण. आणि शेवटी न्यायालयीन निकाल एक गोष्ट सांगतो, पण राजकारण वेगळी कथा सांगत. खरी गोष्ट काय आहे? आता निर्णय तुम्ही घ्या. या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.